नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बातमीपत्रात आता घेणार आहोत गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 50 बातम्यांमधून. राज्यामध्ये पुढील 5 दिवस पावसाची उघडी. किनारपट्टीसह विदर्भात देखील जोर कमी राहणार, हवामान खात्याचा अंदाज. 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर गोंदिया जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा दमदार पावसाची हजेरी. पूर ओसरण्याआधीच आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत. गोंदिया जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे वैनगंगा नदीला पूर. तिरोडा तालुक्यातील शेकडो हेक्टर शेतजमीन वैनगंगेच्या पाण्याखाली. गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान. नदीकाठचा भात पीक प्रवाहामध्ये वाहून गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. आमदार विनोद अग्रवाल यांच्याकडून पूरग्रस्त भागाची पाहणी. गोंदिया शहरासह ग्रामीण भागामध्ये जाऊन विनोद अग्रवाल यांच्याकडून पाहणी. पूरस्थितीमुळे शेतीसह घरांचं देखील मोठं नुकसान. अकोला जिल्ह्यामध्ये 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर मुसळधार पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र तारांबळ. भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्याला मुसळधार पावसाचा फटका. शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली, शेतकरी संकटात. मुसळधार पावसामुळे भंडारा तुमसर राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली. गणेश नगरी वस्तीतील 150हून अधिक नागरिकांचं स्थलांतर. कचरा व्यवस्थापन परिसरामध्ये शेकडो एकर शेती पाण्याखाली. नागपूरच्या अनेक भागामध्ये पावसाची हजेरी. पावसाच्या हजेरीनं वातावरणामध्ये गारवा. उकाड्यापासून नागरिकांची सुटका. गडचिरोलीमधल्या कोटगल बॅरेजमध्ये पुरामध्ये अडकलेल्या 21 मजुरांची सुखरूप सुटका. अचानक पाणी पातळी वाढल्यानं पूरस्थिती. तिसऱ्या दिवशीही गडचिरोलीच्या भामरागड तालुक्याचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क नाही. आलापल्ली भामरागड राष्ट्रीय महामार्ग देखील बंद. बीडच्या परळीमध्ये रामनगर तांडा ते बेलंबा धामणी रस्त्यावरील पुलाचा मोठा भाग वाहून गेला. पुलाचा भाग वाहून गेल्यानं नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. गुसेखुर्द धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू. वैनगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. ब्रह्मपुरी तालुक्यातील पिंपळगाव भोसले गावामध्ये नदीचं पाणी शिरलं. हिंगोलीच्या वसमतमध्ये तालुका कृषी अधिकारी आणि विमा कंपनीच्या प्रतिनिधींना संभाजी ब्रिगेडनं जाब विचारला. पीक विम्यातील विविध समस्यांमुळे संभाजी ब्रिगेड आक्रमक. हिंगोलीमध्ये पावसाचं पाणी कापसाच्या पिकामध्ये साचल्यानं शेतकऱ्याचं मोठं नुकसान. कापसाचं पातं आणि फुलं गळत असल्यानं शेतकरी संकटात. धर्मरावबाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांचा शरद पवार गटामध्ये प्रवेश. जयंत पाटील, अनिल देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. अहेरीमधून भाग्यश्री आत्राम यांना तिकीट मिळण्याची शक्यता. माजी खासदार भास्करराव खतगावकर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकीमध्ये काँग्रेसमध्ये जाण्याचा प्रस्ताव. खतगावकर भाजप खासदार अशोक चव्हाण यांचे मेहुणे. आमदार राजेंद्र राऊतांचं ठिय्या आंदोलन सुरू. मराठा आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन बोलावण्याची राजेंद्र राऊत यांची मागणी. गोंदियातील माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांची काँग्रेसमध्ये घरवापसी होणार. काँग्रेस प्रभारी रमेश चेनिथला नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करणार. काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट. आंतरवली सराटीमध्ये तब्येतीची विचारपूस. गोंदिया जिल्ह्यामध्ये विविध मागण्यांसाठी आदिवासी गोंड गोवारी समाजाचा मोर्चा. गोंड गोवारी समाजाला जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र देण्याची मागणी. कोल्हापुरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे. खड्ड्यांविरोधात ठाकरे गटाचं आंदोलन. पालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी. नाशिकच्या निमानी बसस्थानक परिसरामध्ये काँग्रेसचं अनोखं आंदोलन. स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये समावेश असून देखील शहरातील रस्त्यांची दुरावस्था झाल्यानं काँग्रेस आक्रमक. अमरावतीमध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विरोधामध्ये आंदोलन. फुले शाहू आणि आंबेडकर प्रेमी रस्त्यावर. छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भातील वक्तव्याविरोधात आक्रमक. अकोल्यामध्ये शिंदे गटाचं शरद पवार यांच्या विरोधामध्ये निषेध आंदोलन. पवारांच्या उपस्थितीमध्ये ज्ञानेश महाराव यांनी केलं होतं वादग्रस्त वक्तव्य. शिंदे गटाकडून जोरदार घोषणाबाजी. अमरावतीमध्ये भाजप युवा मोर्चासह हिंदुत्ववादी संघटना आणि शिंदे गटाचं आंदोलन. ज्ञानेश महाराव यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात घोषणाबाजी. जळगावमध्ये भाजपच्या वतीनं ज्ञानेश महाराव यांच्या विरोधामध्ये निषेध आंदोलन. देवी देवतांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं महाराव यांचा भाजपकडून निषेध व्यक्त.
वाशिम शहरातील पाटणी चौकामध्ये श्रीरामावरील वादग्रस्त वक्तव्याविरोधात भाजपचं आंदोलन. शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रतिमेला काळे फासत निषेध व्यक्त. धाराशिवमधील नळदुर्गच्या अप्पर तहसील कार्यालयाला मंजुरी. ग्रामस्थांच्या अनेक वर्षांच्या मागणीला अखेर यश. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा पाठपुरावा यशस्वी. रत्नागिरी जिल्ह्यातील 1,15,334 गौरींसोबत घरगुती गणपतींचं विसर्जन. भक्तिमय वातावरणामध्ये जयघोष करत बाप्पाला निरोप. रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यातील खडपोलीमध्ये गौरी गणपतीचं थाटात विसर्जन. गणेश भक्तांकडून जयघोषात बाप्पाला निरोप. अहमदनगरच्या शिर्डीमध्ये गणेशोत्सवानिमित्त केदारनाथ मंदिराचा देखावा. गणपती दर्शनासह देखावा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. बुलढाण्यामध्ये महालक्ष्मीच्या आगमनाप्रसंगीच्या देखाव्यामध्ये मतदानाची थीम साकारली. देखाव्यातून मतदान जनजागृती. बारामतीमध्ये गौरी गणपतीच्या सणानिमित्त लाडकी बहीण योजनेचा देखावा साकारला. देखावा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. सांगलीमध्ये रामझुला देखावा पाहण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी. विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक संदेश देत गणेशोत्सव साजरा. पुण्यातील ढोल ताशा वादकांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा. एनजीटीच्या निर्णयाला कोर्टाकडून स्थगिती. ढोल ताशाच्या संख्येवर मर्यादा घालण्यात आल्या होत्या. कोल्हापूरच्या पंचगंगेमध्ये घरगुती गणेश मूर्ती विसर्जनावर निर्बंध. मात्र पंचगंगेमध्ये गणेश मूर्तींचं विसर्जन करणार काही हिंदुत्ववादी संघटनेची भूमिका. तर पंचगंगा नदीघाट परिसरामध्ये पोलिसांकडून बॅरिकेडिंग. नाशिकमध्ये गणपती विसर्जनासाठी 5,000 पोलिसांचा फौजफाटा तैनात. विसर्जन मिरवणूक मार्गावर 200 सीसीटीव्ही कॅमेरे आणि 6 ड्रोनच्या माध्यमातून पोलीस लक्ष ठेवणार. हुबळी पुणे वंदे भारत एक्सप्रेसची यशस्वी चाचणी. वंदे भारत एक्सप्रेसनं अवघ्या 4 तासात अंतर पार केलं. या मार्गावरून 16 सप्टेंबरपासून वंदे भारत रेल्वे धावणार. रायगडच्या धाटाव MIDC परिसरामध्ये साधना केमिकल कंपनीला भीषण आग. केमिकलच्या स्फोटामुळे 3 कामगारांचा मृत्यू. अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात.